राज ठाकरे यांनी संधी दिली तर वरळीमधून निवडणूक लढवणार। आदित्य ठाकरेंना वरळीमध्ये संदीप देशपांडे यांचं आव्हान। अमोल मिटकरी गाडी तोडफोड प्रकरणामध्ये मनसेच्या आणखी 5 जणांना अटक तर 3घांना जामीन मंजूर। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींच्या सुरक्षेत वाढ। मिटकरींच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर सुरक्षा वाढवली। पुण्यामध्ये अनुराग ठाकूरांच्या विरोधामध्ये काँग्रेसचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन। ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारल्याच्या निषेधार्थ आंदोलन। कोल्हापूरच्या नृसिंहवाडी बस स्थानकामधील पुराच्या पाण्यामध्ये बसून जलाक्रोश निदर्शनं। अंकुश संघटनेची पूरग्रस्तांसाठी जलाक्रोश निदर्शनं। पूजा खेडकर प्रकरणानंतर नाशिक जिल्हा परिषद ॲक्शन मोडवर। दिव्यांग प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा। भत्ता रद्द करण्यासह दिव्यांग ज्येष्ठता यादीतून नावं काढण्याचेही आदेश। राज्यातील 4 जिल्ह्यांना नव्या MIDC मिळणार। तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश। नाशिक, अहमदनगर, अमरावती आणि गडचिरोलीमध्ये नवीन MIDCचा प्रस्ताव। खोल समुद्रामधील मासेमारीला आजपासून सुरुवात। मासेमारी हंगामाच्या पहिल्याच दिवशी नौका किनाऱ्यालाच वादळी वाऱ्यामुळे मासेमारीला फटका। जळगाव मध्ये सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात 800 रुपयांनी तर चांदीच्या दरात 1,500 रुपयांनी वाढ। सोन्याचा दर प्रति तोळा 70,000वर तर चांदीचा दर प्रति किलो 84,000वर। RTI अंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। विद्यार्थी आणि पालकांना दिलासा।